स्ट्राईकवर सागर आहे ना, तोच गेला असं. साई सिजोबा बेटी गाव आणि त्याच्या विपक्ष टीम तोन हात करते. तर आपण पाहिलं तर टीम कावदेवी खैरापाडा ही टीम ची असेल आता सध्या क्षेत्ररक्षण करण्याकरता. टेंबोडे टीम कर्णधार टेंबोडे टीम आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम टेंबोडे चला फील्ड सजवून घ्या. मॅचला सुरुवात करा. थोडं स्पीड ठेवा. हॅलो, खैरापाडा संघ चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कृपया विनंती आहे. कारण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे.
पहिला चौकार. सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं बॉलर आपण पाहतोय संदीप. पुढचा बॉल, वाह, घुटना टेक और देख तमाशा. आलाय बॉल सीमा रेषा पार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. दर्जेदार बॅटिंग, चांगली बॅटिंग होती या मैदानात. आपण पाहतो एका बाजूने टीम साई सिद्धू बेटेगाव हा संघ. मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅच मधनं देखील सलग 3 बॉल आणि 3 चौकार ठोकले होते. आता सलगचे 2 चौकार आलेत. म्हणजे दमदार सुरुवात होती या टीम खैरापाडा या टीम कडनं. बेटेगाव साई सिद्धू बेटेगाव या टीम कडनं फिल्डिंग करते ती टीम खैरापाडा टीम. अगेन पुढचा बॉल अगदी एक टप्प्याखेर बॉलला अगदी कव्हरच्या आसपास क्षेत्ररक्षण केलंय. तिकडनं बॉलची अगदी फेकी देखील येते. धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीने धावसंख्या 10 डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचतीये. फायर पास्टल क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक नाईट टुर्नामेंट देखील पाहणार आहोत. 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान ती स्पर्धा असेल. वर्ष 34वा या स्पर्धेच्या माध्यमातून फायर क्रिकेट क्लब आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटची ती स्पर्धा असेल. जर आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या माध्यमातून पूर्ण फायर क्रिकेट क्लब पास्टल असेल यांच्या वतीने ती स्पर्धा असेल. पुढचा बॉल जिथे क्षेत्ररक्षक अगदी बॉलचा पाठलाग करतोय. वाह, चांगली फेकी देखील येते. लगेच बॉलला फील्ड करत लगेच फेकी देखील करतोय. फायर क्रिकेट क्लबच्या वतीनं एक डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम अगदी 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान एक भव्य दिव्य स्पर्धा जी आपल्या भेटीला येईल. सातत्यानं पासलच्या मैदानावर स्पर्धा असली की दर्जेदार आयोजन ही खासियत राहिली आहे खऱ्या अर्थानं. आणि याही स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं साहेब चषक. अगेन जिथे क्षेत्ररक्षक अगदी बॉलला फील्ड करेल 1 धाव कंप्लीट होती आहे. या सिंगलच्या वतीनं 13 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. यातून विजयी होणारा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल हे लक्षात असू द्यात. जर सांगायचं झालं तर मग 5वी टीम जी असेल जी सुपर 8 मध्ये पोहोचण्याकरता जी लढत सध्या मैदानात चालू आहे या 2 टीम मधनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. तर आपण पाहिलं तर या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आणि दर्जेदार ट्रॉफ्या आहेत. खूप मोठ्या देखील आहेत आणि तितक्यात आकर्षक देखील आहेत. या ट्रॉफीचे दाते जर आपण पाहिलं तर दीपकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या ज्या स्पॉन्सर केल्यात. टॉस बॉक्स जर आपण पाहिलं तर महावीर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलाय. खऱ्या अर्थानं हे दाते जेव्हा जेव्हा पाठीचे उभे असतात तेव्हा मग या मॅच एका चांगल्या प्लॅटफॉर्मला किंवा मग चांगल्या उच्च दर्जावर घडवून आणणं भरवून आणणं हे सोपं होत असतं. सर्वांची मोलाची साथ आणि मोलाचं हे सहकार्य या सर्व दात्यांचं खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा शब्दसंमेलनानं धन्यवाद बोलेन. आणि या 4व्या मॅच मधनं जिथनं सेकंड ओव्हर करता साजिद आहे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी बॉलपर्यंत येतो. बॉलची अगदी ग्राउंडच्या मध्यावर त्यानं फेकी केली. म्हणजे दोन्ही एंडकडनं जो बॅटर धावण्याचा प्रयत्न करेल त्याला थांबवण्याकरता त्यांनी ती ग्राउंडच्या मध्यावर केलेली ही फेकी. धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती 14. जर आपण पाहिलं तर विकेट बनवण्याकरता निरंजन जे करत असतील मग राकेश असतील प्रणय असतील तदनंतर जर आपण पाहिलं कृपेश प्रियेश असतील मयुरेश धीरज असेल गावातील सर्व ग्रुप फायर फास्टर पुष्कर असेल हे सर्व जर आपण पाहिलं यज्ञेश देखील असेल
सर्व जर आपण पाहिलं सर्वांची मेहनत आहे आणि एक चांगलं मैदान देखील आपण पाहतो. अगदी हिरवळ मैदानावर आहे. रोज मग त्यावर पाणी शिंपणे किंवा मग पाणी मारणं प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे ग्राउंड आपण पाहतोय. फायर क्रिकेट क्लब फास्टलच्या आयोजित हे साहेब चषक या मैदानावर आणि दर्जेदार स्पर्धा. पुढचा बॉल जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलला अगदी ऑफसाईडला जोरकस खेळायचं होतं मात्र अगदी बॉल 30 सर्कल मध्ये उंचावर गेला आणि मग तिथनं बॉलची देखील फेकी आली. धावा कंप्लीट झाल्या 2 या 2च्या मदतीने धावसंख्या 17 खतरा 17 धावा स्कोर कार्डवर झाल्यात आणि डिजिटलच्या माध्यमातून आपण ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा कारण की चांगलं कव्हरेज या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि डिजिटल पुढचाच बॉल अगेन अपील चोराची होती. पंच नाखुश आहेत. अपील फेटाळली जाईल. धावसंख्या 17 या धावसंख्येवर सीमित असेल. आणि डिजिटलची पूर्ण टीम जर आपण पाहिली तर अतुल घरत असतील, आयुष मेहर असतील कॅमेरामन. पुढचा बॉल झेलला संधी दूर राहिला तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. सिंगल कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीने 18 धावा. या स्पर्धेकरता जर आपण बॉल बॉय पाहिले अगदी जसा बॉल गेला तसा लगेच बॉल आमच्यापर्यंत येऊन पोहोचतो. मग कालू असेल, विकास असेल, वडे ते देखील आहेत. तशी त्यांच्या अनाउन्समेंट केली लगेच आमच्याकडे तिकडनं बघतायत. पुढचाच बॉल च्यावरनं सिंगल कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर धावा असतील तर टोटल 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. जर आपण पाहिलं तर या वैयक्तिक आभार या स्पर्धेकरता जे विशेष सहकार्य आहे मग जे गावातील ग्रुप्स आहेत मग ओमसाई ग्रुप असेल, शिवसाई फाउंडेशन असतील, रॉकस्टार ग्रुप असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर जाणताराचा ग्रुप, आरडी ग्रुप असेल, अनबिटेबल ग्रुप असेल, यंगस्टार, गॅसवाडी असेल, या सर्व ग्रुपच्या माध्यमातून जी आम्हाला सहकार्य खऱ्या अर्थानं याही ग्रुपचं खूप खूप धन्यवाद. स्पर्धा भरवण्याकरता खूप मेहनत लागते आणि जेव्हा जेव्हा सहकार्य हे होत असतं त्यातून सहज हे सोपं होत असतं. तत्पूर्वी मॅच मध्ये जर आपण पाहिलं सध्या मॅच मधली परिस्थिती पाहिली तर 19 धावा या स्कोर कार्डवर आहेत. त्या टीम साई सिडोबा बेटेगाव या टीमच्या 19 धावा स्कोर कार्डवर असताना दुसरं षटक जर आपण पाहिलं जे साजिदनं हाताळलं. त्यानंतर मात्र या तिसऱ्या ओव्हर करता बॉलिंग ट्रॅक वरनं बॉलर ओव्हर नंबर 3 करता सुजित आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. सुजित आलाय बॉलिंग मार्क वरनं या ओव्हर करता षटक नंबर 3. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस. पुढचा बॉल पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप. वा दर्जेदार 2 क्षेत्ररक्षक त्यामधनं परफेक्ट गॅप रिव्हर्स करता बॉल जाईल सी मारेशा पार. आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 23 धावा ऑन बोर्ड. पहिल्याच बॉल वरनं चौकार ठोकलाय. मात्र विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस ज्या 19 धावा आल्या मात्र या ओव्हर मधनं तर आपण पाहिलं तर धावांची गती ची वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्याच बॉल पासून कारण की पहिल्याच बॉलवर अगदी रिव्हर्स स्वीपचा फटका तो चौकारापर्यंत गेला. त्यानंतर मात्र ओव्हर नंबर 3 आहे प्रगतीपथावर. निलेश सुजित बॉलिंग ट्रॅक वर आहे.
पुढचा बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक अतिरिक्त शफल झाला मात्र खेळायचं होतं जितना डॉट बॉलची घोषणा होती या निर्धाव कोणत्याही प्रकारची धाव नसेल सुजित पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक टप्प्याकर बॉलला अगदी वेगानं फील्ड केलं आणि फेकी देखील तितकीच क्विक फेकी आली आहे सिंगल कंप्लीट होती आहे सिंगलच्या मदतीनं 24-24 धावा स्कोर कार्डवर लागलात 3 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत पुढचा बॉल मोठा फटका खेळायचं होता आणि दांडी गोल झाली आहे फलंदाज बाद परतावं लागेल विकेट नंबर 1 पहिला हादरा बसतोय टीम साई सिदोबा बेटेगाव या टीमला नवीन बॅटरला संधी मिळेल बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या दिशेने जातोय बॅटर जर आपण पाहिलं तर गौरव नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाईल बॅटिंग करण्याकरता महत्वाचा एक बॅटर बाद ओव्हरनं जर आपण पाहिलं तर शेवटचे आणि अंतरनं जर आपण पाहिलं तर टीमचे 2 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत साजिद निलेश सुजित आहे धावा अगदी शांत वातावरणात या उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये चाललेला हा खेळ आपण मैदानात पाहतोय अगेन पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल (26-26) धावा 3 षटकांचा खेळ संपला 26 रन अजूनही इथून पुढे 3 षटक शिल्लक असतील तीन षटकांचा खेळ झालाय 3 षटकांच्या अखेर 26 लागल्यात अजूनही येणारे पुढील 3 षटक शिल्लक आहेत बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 4 करता निलेशची वर्णी लागली आहे बॉलिंग करण्याकरता या 4थ्या षटकात साई सिदोबा बेटेगाव हा संघ मैदानात आपण पाहतोय 26 धावा पहिल्या 3 षटकात लागल्यात 4थ्या षटकाकरता सज्ज झालाय निलेश बॉलिंग ट्रॅक वरनं या ओव्हर मधनं यातून विजयी होणारा संघ तो डायरेक्ट सुपर 8 मध्ये मात्र जाऊन पोहोचेल याची नोंद घ्या शनिवारच्या दिवशी संध्याकाळी या मॅचचे लॉट्स या ठिकाणी पाडण्यात येतील एकत्रित 8 टीमचे ते लॉट्स असतील पहिला बॉल चांगला बॉलची हाताळणी अगदी निर्धाव स्वरूपानं मात्र बॉल निघून जातोय निलेश आहे बॉलिंग ट्रॅक वरनं पहिलाच बॉल डॉट स्वरूपानं हाताळणी करतोय पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अगदी बॉलला फील्ड करेल धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वरती जाऊन पोहोचेल 27 धावा स्कोर कार्ड वर लागलात सत्तावीस धावा आणि स्कोररच्या भूमिकेतनं जर आपण पाहिलं तर हिमांशु सिंग ज्याला आपण पाहतोय पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील
पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील माझ्या समवेत होता तो हिमांशु सिंग. आणि जर पाहिलं तर कुठे स्पर्धा असतील तर नक्की त्याला संपर्क करा. एक उत्तम स्कोरर आहे. निलेश बॉलिंग ट्रॅकवर ना. पुढचा बॉल अप्रदीप बॉलला पाठवलाय. खूप उशिरानं का होईना मात्र अगदी एक मोठा फटका येतोय षटकारा करता. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 न वाढतीये. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 33. धावसंख्या 33. मजबूत शरीरयष्टी आहे अक्षरशः. तर आपण पाहिला गौरव तो बॅटिंग करण्याकरता. अगेन पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. बॉल ऑफिशियल पंच दर्शवतात नव्हे मात्र रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद परतावं लागेल. रनआउट झालाय अगदी बिमर करता जो नो बॉल दिला गेला. बिमार करणारा बॉल आहे. रवी खडका जर आपण पाहिलं तर प्रत्येक बारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असते. म्हणजे कुठे काय कमी पडलं, पाणी कमी पडलं लगेच पाणी घेऊन जातात. प्रत्येक बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असते. अगदी मग पंच असतील किंवा मग पाणी पाठवायचं असेल लगेच पाणी देखील त्यांच्याकडनं पाठवलं जातं. छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवतात आणि एक चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून देखील. रवी खडक असतील मग हर्षद असतील आदित्य असतील बॉल बॉय देखील आहेत आदित्य. प्रीहीची संधी आहे. फ्रीहिटची नामी संधी आहे आणि या फ्रीहिटच्या बॉलवर काय होईल. पुढचा बॉल मात्र बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी बॉलला फील्ड केलं. दर्जेदार क्षेत्ररक्षण बॉलची फेकी येते. अगदी 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावसंख्या 36 ऑन बोर्ड. 36 धावा 37. धावा स्कोर कार्ड वर लागलात. पुढचा बॉलला उचललाय. हाय अँड हँडसम दर्जेदार षटकार. 6 बिग हिट मल्टी हिट. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 43 धावा.
43-43 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र षटकार यायला सुरुवात झाली आहे. रखरखत्या उन्हात आपण पाहतोय परफेक्ट बॅटवर मिडल केला या अगोदरचा बॉल आणि बॉलला षटकाराकरता पाठवलं. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. अगेन पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरनं जर आपण पाहिलं निलेश आहे. पुढचा बॉल ती लोवर फुल टॉसचा जो काही बॉल च्यावरनं फ्लंबल झाली थोडीशी. मात्र दुसऱ्या प्रयत्नात बॉल उचलून फेकी देखील आली आहे. धावा कंप्लीट होतील 2. 2च्या मदतीने धावसंख्या 45-45 धावा. चार षटकांचा विचार केला तर 45 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही येणारी 2 षटकं ही शिल्लक असतील. चला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. यातून विजयी होणारा संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. नेक्स्ट मॅच टीम आपल्या भेटीला येतील. 2 टीम असतील. एका बाजूनी जर आपण पाहिलं तर यंग अचीवर दांडी आणि त्याच्या विपक्षात टीम भवित्य 11 ठाकटी डहाणू. बरोबर एका इनिंग मध्ये दोन्ही कर्णधार टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचंय. भवित्य 11 ढाकटे डहाणू आणि यंग अचीवर दांडी दोन्ही टीम लक्षात असू द्यात. चौयात मॅच मधनं पुढचा बॉल थोडासा दूरवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला खेळाडू देखील आहे. अगदी बॅकअपला क्षेत्ररक्षक होता त्या कारणानं अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 5वं षटक आहे. इथून प्रगतीपथावर पुढे सुजित बॉलिंग मार्क वरनं असताना एक बिग फाईट आपण मैदानात पाहतोय. सुपर 8 करता कोणता संघ जाऊन पोहोचेल. रिव्हर्सचा फटका. क्षेत्ररक्षक आहे बॅकअपला. अगदी फेकी करेल बॉलची. धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीने धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 47-47. 47 धावा. 5वं हे षटक प्रगतीपथावर आहे. 47 रन ऑन बोर्ड 47 धावा. धावा स्कोर कार्डवर आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं अगदी कडाक्याचं ऊन पाहतोय आपण या मार्च महिन्यातलं. पुढचाच बॉल रिव्हर्सचा फटका खेळायचा होतं. एक धाव कंप्लीट केली वेगानं. दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर बॅटरने कॉल दिला होता. मात्र नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर थांबवलं. रिक्स किंवा मग जोखीम ती घेतली जात नाहीये. 1 धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचते टीमची. 48 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आणि डिजिटलच्या माध्यमात आपण ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 48 धावा स्कोर कार्डवर आहेत. अगेन पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरना नियंत्रित मारा डॉट बॉल. फर्स्ट इनिंग मधली बॅटिंग आपण पाहतोय बेटीगाव या टीमची. डॉट बॉल जर विचार केला या बॉलिंगचा अनालिसिस केला तर मग फक्त आणि फक्त 4 बॉल आणि 3 धावा खर्ची केल्यात. पुढचा बॉल मोठा फटका आलाय. एक बिग हिट आलाय. षटकार करता बॉल जाईल.
बॉल दे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 54 54. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं बॉलिंग मार्क वरनं साजिदला आपण पाहतोय. मॅच बॉल आलाय. मेरा काम करेगा ना. मॅच बॉल आहे तो जो आता बॉलरच्या हातामध्ये आहे तो मॅच बॉल आहे. बाहेरून आलेला दुसरा दिलाय का? इकडनं फेकू नका इकडनं कोणी मग दुसरा बॉल फेकू नका ही विनंती आहे. इकडे आहेत ना आम्ही. तुम्ही कसे काय बॉल फेकता तिकडनं? अंपायर कडे जो बॉल आहे तो माग हा हे बॉल देऊ नको कोणाला. बॉल कशाला देतात रे? देऊ नको कोणाला. इकडे मला बरोबर त्याने बघ काय मार्क केलं त्याने. बघितलं हे क्रिकेट गेमला असं करायला पाहिजे. ए धीरज भावेशने काय केलंय दाखव त्याला. हे भावेश गरीब बॉल घेऊन आला काय? जाऊयात मॅच मधनं जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 54. 54 धावा. खेळला संधी होती मात्र दवडली गेली आहे. सिंगल कंप्लीट होती आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 55. 11च्या सरासरीने 55 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. हाणामारीचं षटक असेल इथून पुढे या ओव्हर करता टीम पेटीगाव हा संघ मात्र बॅटिंग करेल. साई सिदोबा पेटीगाव हा संघ 5 ओव्हरच्या अखेरीस 55 स्कोर कार्डवर लावतोय. अजूनही शेवटचं हाणामारीचं षटक शिल्लक आहे आणि या षटकातनं किमान 15 ते 20 धावा नक्की काढण्याचा प्रयत्न करेल. एक मोठे टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल टीम साई सिदोबा बेटेगाव या टीमचा. जर आपण पाहिलं तर साई सिदोबा बेटेगाव हा संघ आपण पाहतोय. चला शेवटच्या षटकाकरता बॉलर देखील तयार करायचा आहे शेवटच्या ओव्हर करता. टीम यंग एचवर दांडी आणि टीम धाकटी डहाणू कर्णधार आपण या लवकर टॉस बॉक्स मधून आपण टॉस करणार आहोत. बरोबर जे आता ओव्हर जी संपेल म्हणजे फर्स्ट इनिंगचा खेळ संपेल तेव्हा तो टॉस बॉक्स मधून केला जाईल. टीम धाकटी डहाणू आणि त्याच्या विपक्षात टीम धाकटी डहाणू टीम धाकटी डहाणू आणि त्याच्या विपक्षात टीम जमियात मॅच मधनं शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. या ओव्हर मधनं बॉलिंग मार्क वरनं जर आपण पाहिलं तर या शेवटच्या षटकाकरता एकदा वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न ट्रिक्स घेतली आहे. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या तर आल्या होत्या मात्र परतावं लागेल. दुसरीचा प्रयत्न जो झाला आणि एक बॅटरला परतीच्या प्रवासाला धावा लागेल. 56 धावा सर्वेश जो परतेल.
56 धावा. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. फर्स्ट इनिंग मधनं टार्गेट सेट करण्याकरताची ही पहिल्या इनिंग मधली बॅटिंग चालू आहे सध्या मैदानात ना. नेक्स्ट मॅच टीम तुमच्याकरता हा शेवटचा कॉल असेल, लक्षात असू द्या. टीम भवित्य 11 धाकटे डहाणू आणि टीम यंग अचिव्हर दांडी. बरोबर एका इनिंग नंतर दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आहे. शेवटचे आणि अंतिमचे 5 बॉल बाकी आहेत, जेव्हा शेवटच्या षटकातले ओव्हर नंबर 6 बॉल क्रमांक 2 पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर विशाल आलाय, तो नॉन स्ट्रायकर एंड कडनं असेल. सध्या 56 धावा स्कोर कार्डवर आहेत. अगदी 9 ते 10 पावलांचा रनअप. मोठा फटका खेळायचं होतं, एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 57 स्कोर कार्डवर लागली आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा धावा येऊ दे त्या कशाही येऊ दे, हेच एक मनामध्ये टार्गेट ठेवलंय दोन्ही बॅटरनी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 58 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. धावा 26 मार्च मधनं शेवटचं षटक चालू आहे मैदानात ना दोन टीम मधनं. अगदी आपण या स्पर्धेचा 3रा दिवस पाहतोय. या फायर क्रिकेट क्लब फास्टल आयोजित साहेब चषकचे हे आयोजन, दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या चांगली स्पर्धा प्रत्येक संघांना खेळण्याकरता इथपर्यंत ची संधी उपलब्ध करून दिली आहे खऱ्या अर्थानं. पुढचा बॉल नो बॉल. पंच दर्शवत आहेत नो बॉल आहे. नो बॉल होता +2 म्हणजे टोटल 3. पंच या टोटल 3 ना, नो +2. धावसंख्या 62. 62 धावा या लागल्यात स्कोर कार्डवर. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता, त्यावर तितकी मोठी संधी किंवा मोठा स्ट्रोक खेळता आला नाहीये. फलंदाज बाद. विशाल येईल परतीच्या प्रवासाला. झाली ओव्हर. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. चला नवीन बॅटर जायचंय मैदानात. पंचांशी वाद नका घालू प्लीज. नवीन बॅट्समन कोण गेलाय? शुभम नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जातोय बॅटिंग करण्याकरता. धावसंख्येचा आलेख पाहिला तर आपण धावसंख्या ही 62. 62 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधनं. चला भवित्य 11 धाकटे डहाणू कॅप्टनला पाठवा. यंग अचिव्हर दांडी टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे.
चला जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल ओव्हर नंबर 6 5वा बॉल सांगता होईल इथून पुढे. एकदा अगदी वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का तर थांबवलंय त्यानं. एकच कंप्लीट होईल. धावसंख्या 63 63 धावा. शेवटचा बॉल या इनिंग मधनं, या फर्स्ट इनिंग मधनं हा शेवटचा चेंडू. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचं होतं. बॉल आणखीन एक वाईड येतोय. एक्स्ट्रा धाव. 64 रन टोटल स्कोर कार्डवर. एक्स्ट्रा धावाच्या बरोबर दिल्या जातात. या ओव्हर मधनं जर आपण पाहिलं तर नो देखील आला होता. आता वाईट देखील येतोय. मात्र हा बॉल डॉट हाताळला जातोय. म्हणजे 64 धावांवर स्थिर असेल स्कोर. विजयाकरता येणारे 6 षटक, 6 षटकांमध्ये कराव्या लागतील 65 धावा. आणि या टॉस बॉक्स मधनं जिथनं या 2 टीम असतील, टॉस बॉक्स मधनं जोडले जातील आमचे साथी समालोचक प्रीतम घरत. यस, कोड्यागाव बेटेगावचे रुपेश भाऊ आमच्यासोबत जोडले जातील टॉस करण्यासाठी. शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसातल्या अंतिम सामना, शेवटचा सामना, त्याचा टॉस केला जातोय. बेटेगावचं एक चांगलं व्यक्तिमत्व रुपेश भाऊ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एक बाजूला साहेब चषक आणि दुसऱ्या बाजूला 2025 कॉल असेल यंग अच्छेवर दांडे टीमचा. साहेब चषक आणि साहेब चषक आलेला आहे. रुपेश भाऊ यांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. टॉस जिंकला काय घेणार? फिल्डिंग घेणार. मागची मॅच दोन्ही टीमच्या मी बघितल्या. तुम्ही देखील फिल्डिंग घेऊन 1 साइड मॅच विन केली. आता किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? माझा प्रत्येक वेळी असते 6 ओव्हरला 60 रन परफेक्ट स्कोर असतो आणि त्या परफेक्ट स्कोर मध्ये आपण काढू शकतो, गॅरंटी आहे. येस, गौतम आकरेची बॅट आज मात्र बोललेली आहे. अगदी मात्र चांगला परफॉर्मन्स देतात. या मैदानावर खेळताना कसं वाटते? साहेब चषकाबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी तर प्रत्येक वेळी इकडे खेळलेलो आहे, बरेच वर्ष झालं खेळतो आणि हा ग्राउंड माझा फार आवडता ग्राउंड आहे. या ग्राउंड बद्दल बोलायची गरजच नाही. कोणताही व्यक्ती इकडे येऊन खेळून जातो. कोणतीही टीम असो, लहान टीम असो, मोठी टीम असो, सर्वांनी इकडे उत्सुकता होते खेळायला. येस, बघायला गेलं तर या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा तुम्ही जिंकलेल्या आहेत, खूप साऱ्या आठवणी आहेत. त्यामधील एक चांगली आणि खराब आठवण? चांगली आठवण तर जेव्हा नाईट मॅच होती, मित्र परिवार आमची फायनल मॅच होती, तेव्हा चांगले बॅट. आमचा एक मित्र होता तो वैभव भारी, तो वारला गेला. तेव्हा आम्ही चांगले मॅचेस खेळलेलो तिकडे. ती फार चांगली आठवण आहे. बेस्ट लक असेल तुमच्या टीमला. अगदी बघायला गेलं तर यंग अच्छेवर संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतलेली आहे. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र बॅटिंग वाटेला आले. मागच्या मॅच मध्ये तुम्ही कमालची बॅटिंग केली, खूप चांगले प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. आता बघायला गेलं तर धाकटे डहाणू ही पालघर मर्यादित सीमित नाहीये, तुम्ही मुंबई येथे देखील खेळतात. त्या क्रिकेटमध्ये आणि ह्या क्रिकेटमध्ये किती बदल आहे? त्या क्रिकेटमध्ये लिमिटेड ओव्हर असतात, 4 ओव्हर. इथे आपल्या पालघरमध्ये 6 ओव्हर खेळायला मिळतात. यस, आणि बघायला गेलं तर तिकडचा बॉलिंग अटॅक, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? तिथल्या बॉलिंग अटॅक मध्ये फक्त ते खाली खाली बुंद्यात टाकतात, पण आपल्या इथे लेग कटर, ऑफ कटर बॉलर खूप आहेत चांगले. येस, किती धावा बनवल्या जातील? 60+. 60+. आज मात्र बघायला गेलं तर प्रीतम बारी अवेलेबल नाहीये, पुणे येथे खेळतोय. नक्कीच आज जिंकले तर उद्या तो शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल. बेस्ट लक असेल. अगदी बघायला गेलं तर टॉस विन केलाय आणि टॉस जिंकलाय तो यंग अच्छेवर दांडी टीमने. फिल्डिंग निवडलेली आहे, बॅटिंगसाठी आमंत्रित केले भवित्य 11 धाकटे डहाणू टीमला. थँक्यू प्रीतम. जाऊयात मॅच मधनं. साई सिदोबा बेटेगाव या टीमनं प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या स्कोर कार्डवर लावली अगदी 64 धावा. 65 करायला दिल्यात. तर टीम गावदेवी खैरेपाडा या टीमला 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 बॅटर मैदानाच्या दिशेने जात आहेत बॅटिंग करण्याकरता.
आणि अगदी 65 धावा म्हणजे सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स या टीमच्या विपक्षात तब्बल 81 धावा याच टीमनं मात्र ठोकल्या होत्या. आता मात्र त्यांना 65 करायच्या आहेत आणि मग या 65 धावा आता कशा पद्धतीने केल्या जातील. येणारी 6 षटकं हे बरंच काही सांगून जातील. येणारी 6 षटकं 65 धावांचा पाठलाग करावा लागेल. तर आपण पाहतो या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, अगदी आकर्षक ट्रॉफ्या, जर आम्हाला जे दाते ट्रॉफ्यांचे जर आपण पाहिलं आदरणीय व्यक्तिमत्व दीपकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केसरी श्रमिक सेना सामाजिक संघटना आणि कामगार युनियन दीपक राऊत साहेब यांच्या माध्यमातून दीपक राऊत साहेबांच्या माध्यमातून या ट्रॉफ्याच आम्हाला मान्यवर येथे उपस्थित होत आहेत. मान्य श्री गिरीश भाऊ राऊत सालवड शिवसेना सहसंपर्क प्रमुख तसेच विजय पाटील साहेब यांचं सुद्धा येथे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही येथे यथोचित स्वागत करतोय. सालवड ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होतं. धन्यवाद साहेब, आपण आपलं मोलाचा असा वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिलाय. आम्ही आपले खूप आभारी आहोत. अजय गरत यांना मी विनंती करेल साहेबांचं स्वागत करायचं आहे. विजय साहेबांचं स्वागत करतील. युट्यूब लाईव्ह जरा कॅमेरा येऊ द्या मंचावरती. पाहुण्यांचं यथोचित स्वागत करणे हे मात्र आमचं कर्तव्य आहे आणि अति पाहुण्यांचं स्वागत होतं अजय घरत यांच्या हस्ते. धन्यवाद विजय साहेब आणि गिरीश भाऊ, आपलं पुन्हा एकदा स्वागत टू कॉमेंट्री. थँक्यू. अगदी म्हणतात ना की अतिथी देवो भव, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि या ठिकाणी तो मान सन्मान झाला मुख्य मंचावरनं. चौघ्यात मॅच मधनं जिथनं 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि निशांत बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या ओव्हर मधनं 2 बॅटर आहेत मैदानात, डावकुरे आणि उजव्या हाताचा बॅटर. सध्या पहिल्याच बॉल वरनं बॉलला पाठवलाय, 1 बाउन्स ओव्हर दी रोप आलाय, दर्जेदार चौकार. 4-4-4 केली आहे सुरुवात. दर्जेदार खेळ सकाळच्या सत्रातनं आई एकविरा स्पोर्ट्स या टीमच्या विपक्षात तब्बल 82 धावा ठोकल्या होत्या. तर याच टीम आहे खैरापाडा. या टीमनं गावदेवी खैरापाडा हा संघ पहिल्याच बॉलवर चौकार मारला, आगाज तर केलाय चौकारानं. पुढचा बॉल अगेन निशांत, पुन्हा एकदा घुटना टेक और एक तमाशा. बॉलचा होतोय पाठलाग, बॉल जाईल आउटफील्ड फास्ट, बॉल जाईल सीमारेषा पार. आणखीन एक बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. मॅच चांगली आहे, मॅच रंगतदार आहे. दोन्ही बॅटरचा विचार केला तर सकाळच्या सत्रात अप्रतिम बॅटिंग राहिली आहे याही टीमची. गावदेवी खैरापाडा हा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय. मान्यवर आले त्यांकरता मी सांगू इच्छितो, आपण सामना पाहतोय गावदेवी खैरापाडा आणि त्याच्या विपक्षात टीम साई सिदोबा बेटेगाव या 2 टीम मधली ही मॅच आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं निशांत कमबॅक करावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर बेटेगाव खैरापाडा टीमनं विचार केला असेल की पहिल्या षटकातनं किमान 15 ते 16 धावा तरी यायला हव्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. बेटेगावचा विचार केला तर 19 बेटेगावने घेतल्या होत्या. पुढचाच बॉल, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॉल जाईल सीमारेषा पार आलेला हा तिसरा चौकार. 4 सलगचे 3 चौकार हॅट्रिक होतीये. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय, आकर्षक ट्रॉफ्या राहिल्यात. या स्पर्धेचं एक आकर्षण आहे दीपकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफ्या. खूप खूप धन्यवाद दीपकजी राऊत साहेब, तुमचं देखील. तर आपण पाहिलं पहिल्या दिवशी उद्घाटनाकरता ते उपस्थित होते या मैदानावर. 4व्या मॅच मधून सलगचे 3 चौकार आलेत. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं या ओव्हरचा विचार केला तर महागडा ठरतोय निशांत, कारण की 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 बॉलवर सलगचे 3 चौकार आलेत
आणि जर पाहिलं आपण तर मॅचचा आनंद घेत आहेत. जसा जसा वेळ मिळेल रस्त्यावरनं जाणाऱ्या गाड्या तिथे क्षणिक सुख का होईना मात्र घेत आहेत. मात्र पुढचाच बॉल डॉट तर आला होता, मात्र एक धाव थांबवण्याचा जो काही प्रयत्न होता तो झाला नाहीये कंप्लीट. मात्र एक धाव अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे दोन बॅटरना या सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे 13 धावा. 4 बॉलचा विचार केला तर 3 चौकार आले पहिल्या 3 बॉलवर. निशांत बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 ते सध्या सुरू आहे. 65 धावांचा पाठलाग करताना आपण टीम पाहतोय. गावदेवी खैरापाडा हा संघ मैदानात आहे. प्रथम सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना ओव्हर नंबर 1 5वा बॉल आपटून टाकले. त्या बॉलला पिट केला पूर्णपणे बॅटरला. थोडीशी जर आपण पाहिलं तर गती देखील कमी होती या बॉलवरनं. थोडासा वेग ज्यावर नियंत्रण मिळवत या बॉलची हाताळणी केली आहे. एक चांगल्या बॉलरचं हेच एक चांगलं लक्षण असतं की आपल्या गोलंदाजीवर किंवा मग आपल्या वेगावर तो थोडासा नियंत्रित किंवा मग थोडासा कुठेतरी बदल करतो आणि एखादा डॉट बॉल देखील येतो. काही वेळा असं देखील होतं की एखादा फसवा बॉल किंवा मग गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होतो आणि त्या बॉलवर षटकार चौकार देखील बसतो. म्हणजे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी बॉलची फेकी करेल, धाव कंप्लीट होईल. सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवर लागली आहे 14 धावा. तेच जर आपण पाहिलं तर टीम गावदेवी खैरापाडा या संघ प्रथम बॉलिंग करताना त्यांच्या पहिल्या ओव्हरवर 19 धावा घेतल्या होत्या. पहिल्या ओव्हरला 13 धावा होत्या. 2 षटकांच्या अखेरीस त्यांच्या 19 होत्या. मात्र सध्या जर आपण पाहिलं 65चा पाठलाग होतोय आणि पहिल्या ओव्हरला 14 लागला स्कोर कार्डवर. इथून पुढे येणारे 5 षटक शिल्लक असतील. चला बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 करता बॉलर सज्ज करायचा आहे. टीम जर आपण पाहिली साई सिजोबा बेडेगाव हा संघ. साहेब चषक 2025 या स्पर्धेचे मार्गदर्शक गोपीभाऊ गोपीनाथ गरत यांचं इथे आगमन होते. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा स्कोर कार्डवर लागला. ओव्हर नंबर 2. पहिल्या दिवसातनं जर आपण पाहिलं महेंद्र बॉलिंग ट्रॅकवरनं पहिल्या दिवशी या स्पर्धेतनं 2 संघ क्वालिफाय झाले. फायरफास्ट अली आणि साई साबळेश्वर सालवड हा संघ क्वालिफाय झाला. कालच्या दिवसात सातपाटी 11 आणि साई एकता बिरवाडी हा संघ क्वालिफाय झाला. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. यातून विजयी होणारा संघ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचेल. बॉलिंग मार्कवरनं महेंद्रची वर्णी लागली आहे. पहिल्या षटकात 14 आल्यात. दुसऱ्या षटकाकरता स्विंग गोलंदाजी. अगदी पहिल्याच बॉलवरनं जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्लंबल होती. प्लंबल झाले लगेच दुसरीचा प्रयत्न होता मात्र थांबवला. रिक्स किंवा मग जोखीम ही घेतली जात नाहीये. ही सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. दुसरं षटक महेंद्र ज्याच्या हातात चेंडू सुपूर्द केलाय. इथनं तर कमबॅक करायचा असेल ना तर मग लवकरात लवकर 1 ते 2 विकेट घ्यायला हव्यात त्या टीम साई सिजोबा बेटेगाव या टीमला. मात्र विकेट त्यांना देखील महत्वाच्या असतील कारण की मॅच मध्ये कमबॅक करायचंय तर मग विकेट लवकरात लवकर एखादी घ्यावी लागेल. पुढचा बॉल अगदी पॉवर प्ले मधनं हा फटका खेळला जातोय. बॉल 1 बाउन्स. सी मारेच्या पार येतोय चौकार. 4. डावकुराचा बॅटर आहे
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव अगदी वेगानं. थोडस क्षेत्ररक्षण जर पाहिलं ना तर थोडं खराब होत आहे, कारण की याही अगोदर 1 ते 2 बॉल थोडस क्षेत्ररक्षण करताना चुक्या झाल्या. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला मॅच गमावल्यानंतर, जेव्हा आपण संध्याकाळी शांत एकांतात असतो ना, तेव्हा मग या छोट्या छोट्या चुकांचं आठवण होते, हे लक्षात असू द्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र बॉल अगदी आलाय सीमारेषा पार, चौकारापर्यंत येऊन पोहोचलाय. 4 या 4च्या मदतीने 24-24 6 स्कोर कार्ड भर लागल्यात. आता फक्त आणि फक्त 41 धावांची गरज आहे इथून पुढे. येणारे बॉल 26 बॉल मध्ये 41 धावा कराव्या लागतील. मॅच रंगतदार आहे. एखादा विकेट इथनं गेला तर मॅचला मजा येईल. मात्र हवी झालेत पूर्णपणे. बॅटरचा विचार केला तर सिंगल डबल देखील घेत आहेत. एखादा खराब बॉल आला तर त्यावर षटकार चौकार देखील ठोकतायत. क्षेत्ररक्षक आहे, अगदी बॉलला फील्ड करेल, एकच कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 25 स्कोर कार्डवर लागली आहे. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा बॉल या ओव्हर मधनं बॉलिंग मार्कवरनं महेंद्रला आपण पाहतोय. अजयजी घरत यांच्या माध्यमातून आपण पूर्ण स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थानं आयोजक आहेत अजयजी घरत. पुढचा बॉल इथे उपस्थित देखील आहेत जर आपण पाहिलं. अजयजी घरत अगदी स्पर्धा घडावी, स्पर्धा व्हावी याकरता अतोनात प्रयत्न आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील. आणि 3रा दिवस याचा या स्पर्धेचा. पुढचा बॉल बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक, तो जज करेल. मात्र विकेट मिळतीये. फलंदाज बाद परतावं लागेल. धावसंख्या 27 आहे आणि पहिला विकेट. मात्र नवीन बॅटर मैदानात इरफान चाहतोय बॅटिंग करण्याकरता. सकाळी जर आपण पाहिलं तर आई एकविरा मुरबे टीमला जर कोणी बॅकफुटला टाकलं असेल ना तर ते नाव आहे इरफान. कारण की इरफाननी अप्रतिम फलंदाजी केली, दर्जेदार फलंदाजी केली आणि अगदी विस्फोटवर विस्फोट करत राहिला सातत्यानं. अगदी मुरबे टीमला बॅकफुटला टाकण्याचं काम कोणी जर केलं असेल ना तर ते नाव आहे इरफान. आणि तो इरफान मात्र मैदानात जातोय बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या 27 स्कोर कार्डवर 65 पर्यंत जायचं आहे. त्यानंतरची एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम डाक्टी डाणू आणि त्याच्या विपक्षात टीम यंग एचएफ दांडी आणि डाक्टी डाणू या 2 टीम मधली ही नेक्स्ट मॅच असेल. सुपर 8 मध्ये त्यातनंही विजयी होणारा संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. याही मॅच मधनं जो संघ विजयी होईल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. जाऊयात मॅच मधनं. मॅच रंगतदार आहे, मॅच चांगली आहे सध्या मैदानात चालू. या 2 टीमचा विचार केला तर प्रत्येक संघ विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक संघाला आपला विजय महत्वाचा आहे. याच अनुषंगाने मैदानात खेळतायत दोन्ही टीम. ओव्हर नंबर 3 विपुल आलाय बॉलिंग ट्रॅक वरना. या ओव्हर करता
बॉलिंग ट्रॅकवर ना विपुलची वर्णी लागतीये. षटक क्रमांक 3. धावा पहिल्या 2 षटकात. स्विच इटचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. या सिंगलच्या मदतीनं 28. धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली मॅच पाहतोय आपण या 2 टीम मधनं. एक महत्वपूर्ण लढत आहे, कारण की अस्तित्व आहे ते अस्तित्व टिकवायचंय सुपर 8 करता आणि संघर्ष चालू आहे मैदानात या दोन्ही टीमचा. चौयात मॅच मधनं पुढचा बॉल. गती परिवर्तन कमी वेग धारण करणारा हा बॉल. सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. जाऊन पोहोचेल 29 धावा. जिथनं एक विकेट गेला ना त्यानंतर मात्र स्कोर थोडासा थांबवला, कारण की विपुल आला बॉलिंगला. विपुलनं थोडासा जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. पहिल्या 2 बॉलवर 2च धावा त्यानं देखील खर्च केल्या. तो विपुल बॉलिंग ट्रॅकवर ना ओव्हर नंबर 3. पुढचा बॉल. अगदी 3 क्षेत्ररक्षक त्यांना चकमा देऊन बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. डायरेक्ट फोन लावतो असं नाही, दगडी देतो मी एकदम बघितलं. पुढचा बॉल. लवकर आताचा बॅटर आहे. सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 34. 34 धावा. अगदी सिंगल डबलला महत्व देत मात्र धावसंख्या आता पुढे नेली जाते. इरफान आहे एका बाजूनी. टीम समवेत 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. 65 पर्यंत जायचं आहे. तिसऱ्या षटकाचा विपुलच्या बॉलिंगचा विचार केला तर विपुलनं 4 चेंडू हाताळले आणि त्यावरनं 7 धावा त्यानंही आतापर्यंत खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण बॉलिंग तोही एखाद्या विकेटच्या शोधात आहे, कारण की इथनं जर विकेट गेला तर थोडासा प्रेशर जो टाकण्याचा प्रयत्न करेल. इरफान आहे बॅटिंग मार्कवर. पुढचा बॉल. अगदी 2 क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप काढण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 35. 35 धावा. अगदी शाळेची आठवण करून देणारा हा आकडा 35. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ना विपुल. शेवटचा बॉल आहे विपुलच्या बॉलिंग मधनं. येणारे 19 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. वाईट +1 टोटल 2. इरफानच्या विपक्षात पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅक वरनं जर आपण पाहिलं बॉलरला विपुलला एक खराब बॉल हाताळला, ज्यावरनं सिंगल आणि एक धावून अशा 2 गेल्या आणि मात्र इरफाननं बॉलला लॉक केलाय. अगदी बॉलला पाठवलाय. 6 धावांकरता दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्याची वेग पकडतीये 43. 43 धावा.
येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 18 बॉल 22 हे समीकरण. मी म्हटलं की याही अगोदरच्या मॅच मध्ये जर कोणी बॅकफुटला टाकलं असेल ना मुरबी टीमला तर ते नाव होतं इरफान, आणि याही मॅच मध्ये इरफान गरजतोय. इरफानच्या बॅटमधनं आता षटकार आलाय. अगदी जर आपण पाहिलं तर जो रोजा चालू आहे इरफानचा देखील, आणि येणारे बॉल 18 बॉल मध्ये आता धावांची गरज आहे 22. आता लक्ष थोडं सोपं झालंय. जरी एक विकेट या अगोदर गेला असं वाटत होतं की थोडासा कमबॅक होईल की काय टीम साई सिद्धोबा बेटेगाव या टीमचा, मात्र अजूनही संधी आहे. इथनं विकेट घ्याव्या लागतील. इथनं तुम्हाला कमबॅक करायचंय तर मग विकेट तुम्हाला महत्वाच्या आहेत टीम साई सिद्धोबा बेटेगाव या टीमला. येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये करायचे आहेत 22 धावा. त्या 22 धावा आता थांबवण्याकरता शुभमला आणलं जात आहे. पहिलाच बॉल वेगवान ते सर्रार डॉट बॉल. येणारे बॉल 17 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. बॉल 22 ची गरज. पुढचाच बॉल सिंगल कंप्लीट होतीये. तर आपण पाहिलं तर याच मैदानावर एक भव्य दिव्य स्पर्धा डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. 22 ते 30 एप्रिल या दरम्यान डे नाईट ती क्रिकेट स्पर्धा असेल. फायर फास्टल आयोजित क्रिकेटचा महासंग्राम फायर चषक. आणि या स्पर्धेचं यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे अगदी पाहता पाहता 34व्या वर्षात गेली ही स्पर्धा. डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम 9 दिवस अगदी चालणारी ही स्पर्धा. चौयात मॅच मधनं जिथे इरफान आहे, इरफानच्या या अगोदर एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधनं बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न अगदी 2 या वेगानं कंप्लीट केल्या. इरफानवर खूप मोठी जबाबदारी आहे. जिथे आधीच कर्जबाजारी आहेत आणि त्याच्यात हे उसने शेजारी आहेत, कारण की 2च धावा होत्या तिथे तिसरी एक्स्ट्रा देखील दिली आहे. ते म्हणतात ना की पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरनं सुजितनं खूप प्रयत्न केले. मला वाटतं हा तिसरा प्रयत्न आहे जो स्विच इटचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल. तो जेव्हा जेव्हा स्विच इटचा प्रयत्न करतोय तेव्हा तेव्हा तो स्विच इटचा बॉल डॉट झालाय, कारण की आतापर्यंत 3 प्रयत्न केले, 3ही प्रयत्न तो डॉट अनसक्सेस झालाय. आणि जेवढे बॉल तो सरळ बॅटने खेळलाय ना तेवढ्या सगळ्या बॉलवर धावा आल्यात. मी एकच म्हणेन की ही स्विचिटची टेनिस क्रिकेटला लागलेली किळच म्हणावी लागेल, कारण की तुमच्याकडे सरळ बॅटनं धावा येत आहेत तर मग का प्रयत्न सातत्यानं सुजित देखील करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 47 धावा. येणारे बॉल 14 बॉल मध्ये करावे लागतील 18 धावा. 14-18चं हे समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आहे. अगेन पुढचा बॉल एक धाव कंप्लीट होती है. लेग बाईज स्वरूपानं ती धाव कंप्लीट होती है. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 48 48. पुढचा बॉल इरफानने बॉलला फेकून दिलाय खूप दूरवर.
षटकार 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. नेक्स्ट मॅच आपल्याला गौतम आकरे देखील पाहायला मिळेल, कारण की तर आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच मधनं अक्षरशः गरजला होता ते नाव गौतम आकरे. सातत्यानं मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळत असतो गौतम आकरे देखील. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 54 झाल्यात. षटकांच्या अखेरीस 54 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजून इथून पुढे येणारी 2 षटकं शिल्लक असतील. 2 षटकांचा विचार केला तर येणारे 12 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील. त्या टोटल 11 धावा. 12-11चं हे समीकरण. येणारे 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. जाऊयात मॅच मधनं. येणार समीकरण आता सोपं झालंय. ते टीम गावदेवी खैरापाडा या टीम करता 12 बॉल 11ची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. बॉल इथनं 2 ते 3 विकेट जर गेल्या लगेच तर कमबॅक होईल का? जर त्याला महत्व नाहीये, करून दाखवावं लागेल तुम्हाला. 12 बॉल 11ची मॅच आहे. तिथनं बॉलिंग ट्रॅक मधनं ओव्हर नंबर 5 सज्ज झालाय. सुजित आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पहिला बॉल. सिंगल लेग बाईज स्वरूपानं जी सिंगल कंप्लीट झाली आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 10 धावांची गरज आहे. 55 झाल्यात. 65 करायचे आहेत. 10ची गरज आहे. बॉल 11 असतील. 11 बॉल मध्ये 10. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरनं निशांत त्यानं मॅन्डेटरी पॉवर प्ले हे षटक टाकलं. इरफानच्या विपक्षात पुढचा बॉल सिंगल डील. फक्त या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. जर आपण जाऊन पाहिलं तर 56 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक निशांतनं हाताळलं होतं. अगदी 14 धावा तेव्हा त्यानं त्या पहिल्या ओव्हरमधनं खर्ची केल्या. पुढचा बॉल. बॉलला उचललाय क्षेत्ररक्षक. त्यानं झेल देखील सोडला. सत्तावन्न धावा. अगदी विजयाच्या जवळ येताना दिसतोय आपल्याला गावदेवी खैरापाडा संघ. येणारे बॉल असतील 9 बॉल मध्ये करावे लागतील 8. इरफान सारखा हार्ड हिटर
जो अजून मैदानात आहे बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल कवदबी खैरापाडा. चांगला संघ आहे आणि चांगली मॅच रंगती आहे. जिथनं सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो नाही. थांब करता करता दुसरी देखील झाली आहे. मिसफिल्ड. मी सातत्यानं म्हटलं की तुम्हाला जशी बॅटिंग बॉलिंग होते तसं क्षेत्ररक्षण हाही भाग खूप महत्वाचा आहे. सातत्यानं खराब क्षेत्ररक्षणात झालं ते टीम साई सिजोबा बेटेगाव या टीम कडनं. कारण की झेलही अगोदर सुटला. जिथे सिंगल धाव होती तिथे डबल धावा देखील सातत्याने गेल्या 1 ते 2 वेळा. त्यामुळे थोडासा बॅकफुटला गेला आणि मग अगदी बॅकफुटला जाऊन आता पराभवाच्या छत्रछायेमध्ये आपण. मात्र पुढचाच बॉल इरफाननं बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. नेक्स्ट मॅच टीम एका बाजूने असेल भवित्य 11 डाकटे. भवित्य 11 डाकटे डाळो आणि त्याच्या विपक्षात टीम यंग एचवर दांडी. यंग एचवर दांडी आणि भवित्य 11 डाकटे डाळो. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅच करता सज्ज राहायचंय. आणि मी तुर्ताच मायक्रोफोन वरनं थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा साहेब चषक 2025. अभिनंदन. टीम गावदेवी खैरापाडा टॉप 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. अगदी 5वी टीम आपल्याला पाहायला मिळाली जी सुपर 8 मध्ये जात आहे. आणि उद्या शनिवारी ठीक दुपारच्या सत्रामध्ये ड्रॉ टाकला जाईल हे लक्षात घ्या. टीम गावदेवी खैरापाडा सुपर 8 मध्ये देखील ड्रॉ केला जाईल. आणि यस या टायमात तुम्ही या. अगदी शेवटच्या जे 2 मॅचेस राहतील त्याच्या अगोदर ड्रॉ टाकला जाईल 4 मॅचेस झाल्यावर. म्हणजे दुपारच्या 1च्या दरम्यान 1-2 दरम्यान मात्र तुम्ही येऊन जा. जे